ब्रँचवरून आलेलो आहे, दौंड ब्रँचवरून आलेले आस्थागायत 1956 नंतर 56 पासून भारतीय संविधानाने दिलेला अधिकार किंवा IRDने जे राबवणूक केली होती कमिशन स्ट्रक्चर, या कमिशन स्ट्रक्चर मध्ये वाढ न करता LIC वारंवार कमिशन कमी करत आहे, जेणेकरून एजंटांचे प्रपंच खरंच चालणार आहेत का याचाही विचार होणं निश्चित गरजेचं आहे। त्याचबरोबर एजंटांना पेन्शन नावाचा तो काही प्लॅन नाही किंवा एजंटांना टर्म इन्शुरन्स किंवा जे काही गोष्टी आहेत आज ज्याच्यासाठी क्लॉबॅक नावाचा ऍक्ट आणू पाहत आहे किंवा आणलेला आहे, ते जरी नाही म्हणत असले तरी तो त्यांनी स्वतःच्या जवळ ठेवलेला आहे। म्हणजेच आज ना उद्या तो एजंटांच्या माथी बसवल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचा परिणाम ज्या कस्टमरने 5 वर्षाच्या आत पॉलिसी जर बंद करायची ठरवली तर ती पॉलिसी बंद केलेल्या पॉलिसीवरचं सर्वच्या सर्व कमिशन आज एजंटांना परत करावं लागणार आहे। म्हणजे एजंट ज्या वेळेस रिन्युअलच्या अवस्थेमध्ये असेल त्या रिन्युअलच्या कमिशन मधून त्याचं FP कमिशन जाणार आहे आणि म्हणून या संस्थेचा पाया खरंच तेवढा खंबीर आणि भक्कम राहणार आहे का, तर याच्याकडे जर पाहिलं तर हे मला वाटतं आज ना उद्या LIC कुठल्या तरी एका वेगळ्या दिशेने घेऊन चाललेले आहे आणि LICने आज जो काही डाटा गोळा केलेला आहे, ऑनलाईन सिस्टम आणलेलं आहे, त्यांना जरी वाटत असलं की आम्ही ऑनलाईन मधून बिझनेस करू तरी मला हे वाटत नाही की LIC त्याच जीवावरती मोठं होण्याचा प्रयत्न करते, परंतु जो आधारस्तंभ आहे तो आधारस्तंभ कुठेतरी डसमळीत होत आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच या गोष्टीवरती परिणाम होणार आहे आणि एजंट देशोधडीला लागलेला आहे। एजंट आज वयाने वाढलेला आहे पण कमिशन मात्र वाढलेलं नाही आणि त्याचं कमिशन ते दिवसेंदिवस कमी होत आहे, याच्यासाठीच आजचं हे आंदोलन आहे। धन्यवाद।